सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने मोठी आणि दिलासादायक ठरला आहे. सोनीनगर येथे नूतन आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यात आले असून परिसरातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे. या केंद्रासाठी प्रभागातील भाजपा नगरसेवक किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका गायकवाड, चैत्राली गायकवाड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे केंद्र साकार झाले. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त लोकरे, आरोग्य अधिकारी राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची उभारणी पूर्ण झाली. या केंद्रामुळे सोनीनगर, हुडको, लहान हिरण्णा वस्ती, मोठी हिरण्णा वस्ती, रेवण सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी, आम्रपाली चौक परिसरातील नागरिकांना आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. उद्घाटनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र कष्टकरी कामगारांसाठी वरदान ठरणार असल्याचे नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले. तसेच या उपक्रमासाठी पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांचे त्यांनी विशेष आभार मानले. प्रभाग 22 मध्ये आरोग्य सेवेचा हा नवा अध्याय ठरून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या आरोग्य शिबिराप्रसंगी डॉक्टर म्हेत्रे, प्राजक्ता काकडे, रुपेश गायकवाड, संतोष माने, इस्माईल मनुरे, मल्लिकार्जुन बेनावत, अविनाश गवळी, उमेश चलवादी, प्रीती गायकवाड आदी आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यासह नागेश ढेंगळे, संतोष गायकवाड, हरीश तेलगू, विकी सगटे, सिद्धराम माडेकर, येलगुंडे, वसंत पवार आदींची उपस्थिती होती. या आरोग्य शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज प्रभाग क्रमांक 22 सोनीनगर हुडको या परिसरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अंबासे साहेब, त्याच पद्धतीनं उपायुक्त लोकरे साहेब यांच्याकडे मी असेल, माझे सहकारी नगरसेवक सौ अंबिकाताई गायकवाड असतील, सौ चैत्रालीताई शिवराज गायकवाड, दत्तात्रय नडगिरे आणि चारही सदस्यांनी आपल्या मदतीचे आमदार देवेंद्रदादा कोठे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या या भागामध्ये सोनीनगर असेल, हुडको परिसर असेल, लहान हिराणा वस्ती, मोठी हिराणा वस्ती, रेवण सिद्धेश्वर झोपडपट्टीचा परिसर असेल, या परिसरामधील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने सोयीचं व्हावं असं आम्ही मत चारही सदस्यांनी माननीय आयुक्तांनी उपायुक्त साहेबांकडे व्यक्त केलं होतं. त्याला आयुक्त आणि उपायुक्त साहेबांनी आणि आरोग्य अधिकारी राखी माने मॅडमने तत्वतः लगेच मंजुरी दिली आणि विशेषतः या ठिकाणी शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठेंचं सर्व मतदारसंघावर बारकाईने लक्ष असल्या कारणानं त्यांनी देखील संबंधित आरोग्याच्या संदर्भात तातडीनं सूचना दिल्या आणि आज प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी हुडको या परिसरामध्ये सोनीनगर आरोग्यवर्धिनी केंद्र आज या ठिकाणी सुरू होत आहे आणि आज या सुरू होत असताना सर्वरोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतील. मी डॉक्टर म्हेत्रे, सोनीनगर नागरी आरोग्य केंद्र इकडे मेडिकल ऑफिसर आहे. आज इथं उपस्थित असलेले मान्यवर श्री किसन जाधव सर, नगरसेवक आणि उपस्थित सगळं प्रमुख व्यक्ती आणि आज इथं मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. यामध्ये निक्षय टीबीच्या मुक्तीसाठी आपण पेशंटची रक्त तपासणी, औषधोपचार आणि एक्सरे या तपासणी आज मोफत इथं ठेवलेल्या आहे. आणि आपल्याकडे नव्यानेच काही UPSC सेंटर चालू केलेलं आहे. इथे आपल्याला दररोज रक्त तपासणी, विविध औषध गोळ्या, BP शुगरच्या औषध गोळ्या वगैरे आपण इथं रुग्णांना मोफत सेवा देत आहे.